अकोलाकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अकोलाच्या यांच्या वतीने प्रथमच भगवान श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले। संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भरावून गेले असून हजारो भाविकांनी जय जगन्नाथाच्या गजरात रथयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या रथयात्रेचे प्रमुख आकर्षण ठरला तब्बल 31 फूट उंच आणि सुमारे 5 टन वजनाचा भव्य रथ। विश्वकर्मा मेकॅनिकल अँड फाउंड्री वर्कर्सचे संचालक राजेश सोनाळेकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या रथाची भव्यता पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। अनेक सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हा देखणा रथ उभारण्यात आला आहे। सकाळी 9:30 वाजता राधेनगर येथील मित्र समाज सभागृहातून रथयात्रेला प्रारंभ झाला। शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रथ पुन्हा मित्र समाज सभागृहात दाखल झाला। संपूर्ण मार्गावर भाविकांनी फुलांची उधळण करत हरिनाम, कीर्तन आणि जयघोषाच्या वातावरणात भगवान श्री जगन्नाथाचे दर्शन घेतले। रथयात्रेनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या पहिल्याच ऐतिहासिक रथयात्रेने अकोल्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक नवे पर्व सुरू केले आहे। दीपक गवई, जनशक्ती अकोला।